नमस्कार, मी संदेश साळुंके लाईव्ह पाड कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पाहणार आहोत कोकणामधील एक सुप्रसिद्ध शहर, ते म्हणजे राजापूर शहर। आणि हे शहर ऐतिहासिक शहर आहे, कारण खूप मोठमोठ्या गोष्टी या ठिकाणी घडल्या आहेत। म्हणजे इतिहासात वेगवेगळे उल्लेख आहेत तसे या शहराबद्दल। आणि म्हणजे पहिल्यापासूनचे, म्हणजे असं नवनिर्मित शहर नाही, ते पहिल्यापासूनचं असलेलं पुरातन ऐतिहासिक शहर आहे। आणि आपल्या शिवकालीन त्याला इतिहास आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले शहर आहे। असं हे शहर बघायला आपण चाललोय, राजापूर, जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी। आणि आता आपण बघतोय राजापूरची एक नवीन ओळख, ती म्हणजे मुंबई गोवा हायवेवरचा सर्वात उंच पूल राजापूर येथील। तो जुना पूल खाली दिसतोय, तो पूर्वीचा हायवे, तो बघा खाली दिसतो समोर, तो पूर्वीचा हायवे। आणि हा नवीन पूल, हा मुंबई गोवा हायवेवरील आतापर्यंतचा सर्वात उंच पूल आहे। आपण जरा पुढे जाऊन बघूया, तिथून आपल्याला राजापूर शहर सुद्धा दिसेल पूर्ण। आता आपण राजापूरच्या बाजारपेठेत आहोत। आणि हे बघा, शिव स्मारक, छत्रपती शिवाजी महाराजांचा अप्रतिम असं स्मारक बनवलं या ठिकाणी। आपली कोकण कन्या एसटी बस आलेली आहे इकडे। अप्रतिम स्मारक बनवलंय बघा, छत्रपती शिवाजी महाराज, आणि मागे किल्ला। सुंदर, बरोबर अप्रतिम असा देखावा आहे। आणि एकदम किल्ल्याची प्रतिकृती मस्त बनवली। तर हे बाजारपेठेच्या खाली, म्हणजे जो खालचा चौक आहे बाजारपेठेत, त्या ठिकाणीच आहे। आणि ही बघतोय तर आपण, हे बाजारपेठ, एसटी डेपो खालचा, अप्रतिम शिव स्मारक, खरं सुंदर आहे। डेपोमध्ये आता गाड्या आल्या खूप साऱ्या। हे बघा, ही आतमध्ये अशी बाजारपेठ आहे संपूर्ण वेगवेगळ्या प्रकारची इकडे दुकान आहेत। इकडे फळाचं दुकान आहे। अशा प्रकारे हे राजापूर शहर आहे, ऐतिहासिक शहर आहे, नदीच्या काठी। इकडे सुद्धा रस्ता गेलाय, तिकडे सुद्धा बाजारपेठ आहे, मोठी बाजारपेठ आहे। डेपोच्या बाजूची दुकान आहे तिकडे। आणि इकडे एक छान असं रस्तेवंती गृह आहे, आपण त्या ठिकाणी जाऊन उसाचा रस पिऊया। खूप गरम होते आता सध्या, उन्हाळा वाढला या ठिकाणी। तर अशा प्रकारे हे सुंदर असं राजापूर शहर आहे। तरी आता आपण बघितलेली खालची बाजारपेठ आहे, आणि वरती आता हायवेला सुद्धा बाजारपेठ झाली, म्हणजे हायवेकडची बाजारपेठ। असं संपूर्ण परिसर, आता जवळपास 3 ते 4 किलोमीटर लांबीची बाजारपेठ आहे राजापूर। वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या टाईपची दुकानं आहेत।
राजापूर हे ऐतिहासिक काळातील कोकणातील उत्तम बाजारपेठेचे ठिकाण होते. अर्जुना नदी ज्या ठिकाणी सागराला मिळते त्या ठिकाणी निर्माण झालेल्या खाडीवरती हे बंदर असल्याने कोकणातील इतर बंदरापेक्षा हे बंदर अधिक सुरक्षित होते. राजापुरात इंग्रजांच्या वखारीही होत्या. धूतपापेश्वर हे देवस्थान राजापुरातच. शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हे शहर पावन झालेलं आहे. जुन्या काळातच एक महत्त्वाची धर्मसभाही या ठिकाणी झाल्याची इतिहासात नोंद आहे. राजापूर शहरातील राजापूरची गंगा ही ऐतिहासिक काळापासून प्रसिद्ध आहे. एका उंच टेकडीवरील जमिनीला लागून असलेल्या 14 कुंड अचानक पाण्याने भरून जातात. साधारण 3 वर्षातून एकदा हा निसर्गाचा चमत्कार पाहायला मिळतो. या वाहत्या पाण्याला राजापूरची गंगा असं म्हणतात. ही गंगा उगम पावते आणि साधारण 3 महिने राहते. उन्हाळे गरम पाण्याचे झरे. सदा सर्वदा अतिशय गरम पाणी असलेले झरे आहेत आणि या पाण्यात आंघोळी केल्याने बारीक सारीक त्वचारोग बरे होतात. त्यामुळे इथे सदैव गर्दी असते. आणि राजापूर तालुक्यात जवळपास 230 गावं आहेत.